जे गुन्हेगार आहेत त्यांना फाशीची सजा झालीच पाहिजे। त्यांना सांगायचे प्रयत्न केले की सासरचेच लोक आहेत याला जबाबदार। नवी मुंबईतील बेलापूर गावातील विवाहितेवर ठाण्याच्या शिळफाटा येथील घोल गणपती मंदिराजवळ मंदिराच्याच 3 पुजाऱ्यांनी पाशवी अत्याचार केल्याची बातमी समोर आली। आरोपींना अटक करण्यात आली आणि हे प्रकरण समोर आल्यानंतर मोठा जनकल्लोळ उसळला। मात्र आता या प्रकरणाला वेगळं आणि गंभीर वळण लागलंय। अक्षता म्हात्रे ही विवाहित घरगुती वादातून या मंदिरात मनशांतीसाठी आश्रयाला गेली होती। मात्र शुक्रवारच्या रात्री नेमकं अक्षतासोबत असं काय अघटित घडलं की तिच्या 3 वर्षांच्या बाळाला सोडून तिला घर सोडणं भाग पडलं? ही वेळ अक्षतावर कोणी आणली याबाबत अत्यंत गंभीर आरोप अक्षताच्या बहिणीनं केले आहेत। अक्षताच्या बहिणीनं सांगितल्याप्रमाणे लग्नानंतर काही दिवसातच अक्षतावर सासरच्यांमार्फत अनन्वित अत्याचार सुरू झाले। सासू मंदा म्हात्रे, पती कुणाल म्हात्रे, नणंद जयमाला कडू आणि सासरे हे तब्बल 6 वर्ष तिचा मानसिक तसंच शारीरिक छळ करत होते। अनेकदा अक्षताच्या वडिलांकडे पैशांची मागणी होत असे। अशातच तिला बाळ झालं। आता सर्व सुरळीत होईल असं अक्षता तसंच तिच्या आई वडिलांना देखील वाटलं। मात्र काहीही बदललं नाही, तिचा छळ होतच राहिला। शुक्रवारी घरात मोठा वाद झाला, त्यामुळे अक्षतानं घर सोडलं आणि तिच्यावर अत्यंत घृणास्पद प्रसंग ओढवला। तिच्या अब्रूची लखतरं निघाली आणि त्यासोबतच अवघ्या 3 वर्षाच्या बाळाला आईविना पोरकं करून अक्षताला अत्यंत वेदनादायी मरणाला सामोरं जावं लागलं। या सगळ्याला केवळ आणि केवळ अक्षताच्या सासरची मंडळी कारणीभूत असल्याचे गंभीर आरोप अक्षताच्या बहिणीनं केलेत। पोलीस बोलतात का तिचा बलात्कार झाला। आम्हाला पोलिसांवर अजिबात विश्वास नाही। जेव्हा तिची 6 जुलैला तिची मिसिंग कंप्लेंट आम्ही नोंद केली तेव्हा आम्ही त्यांना फक्त एकच प्रश्न विचारलेला की आम्हाला लास्ट लोकेशन तुम्ही मिळवून द्या। त्यावेळी सांगितलं का हा प्रोसेस चालू राहील, तुम्हाला आम्ही सांगू होईल तेव्हा। आमच्या घरातल्यावेळी तिकडे खूप चक्कऱ्या मारल्या। त्यावेळी आमच्या घरातल्यांना 2-2 तास तिकडे बसून ठेवलं। ते काय बोलायला गेले तर सांगायचे का थांबा थांबा काय बोलू नका नाहीतर तुम्हाला आम्ही अटक करू, अशा कडून त्यावेळी आम्ही धमक्या दिल्या। घरच्याने आम्ही खूप त्यांना सांगायचे प्रयत्न केले की सासरचेच लोक आहेत याला जबाबदार, तुम्ही त्यांची तपासणी का करत नाही। पण पोलिसांनी उलटा आम्हालाच विचारपूस करणं चालू केलं। माझ्या बापाला त्यावेळी धमकी दिली गेल्या पोलीस स्टेशनमध्ये की सांगा तुमची मुलगी तुमच्या जवळच आहे की नाही सांगा, नाही तर तुम्हाला खूप भारी पडेल ही गोष्ट। ते उलटे प्रश्न आणि तिकडे एक मॅडम आहे MK वराडी करून, तिने पण आम्हाला उलटे प्रश्न केले। माझ्या बहिणीला तिने कॉल करून विचारलेलं की तुम्ही सांगा कुठली आई अशा 3 वर्षाच्या मुलाला सोडून जाईल का, असं तसं प्रश्न तिने उलटे केले। आम्हाला तुमच्यावर संशय आहे आणि ज्यांच्यावर आमचा संशय त्यांना आम्ही विचार करतो। मग एवढंच होतं तर तुम्ही सासरच्या लोकांना का तपास नाही केली? आम्ही सांगतोय ना सासरचे लोक याच्यामध्ये सामील आहेत, की सासरच्या लोकांना ही सगळी रचलं आहे, हे सगळं घडून आणलेलं आहे। कारण की त्यावेळी लग्न झाल्यापासून तिला छळ करणं चालू केलं होतं। छोट्या छोट्या गोष्टीवरून ती भांडणं करायला चालू करायची। माझ्या बहिणीला त्यावेळी कधी समजून घेतला नाही। ही गोष्ट चालू राहिली। एक दिवशी आमचा असा विषय झाला का आता आपण घटस्फोटपर्यंत ही बातमी आली होती आमच्या घरात। आम्ही आमच्या ताईला घरीही आणलं होतं, 1-2 महिने इथे राहिलीही होती। पण सासरची लोक आली आणि त्यावेळी सांगितलं का आम्ही असं परत करणार नाही, वागणार नाही। आम्हाला खूप दिलासा दिला आणि त्यांच्या बातमीमध्ये येऊन दीदी आणि आमच्या घरातली लोकही मानले या गोष्टीला का ते आता सुधारतील आणि आमच्या घरातल्यांनाही असं वाटलं का ते आता सुधारतील। पण हे तर सगळं त्यावेळी रचलं तर आम्हाला ते कधी दिसलंच नाही। आता लग्नाच्या नंतर तिला मुलगा झाला, वाटलेलं का आता सगळं नीट होईल। मुलगा झाल्यानंतरला ती तिकडे मुलासाठीही राहिली होती। मुलगा झाल्यानंतरलाही त्यांचे वाद व्हायचे, पण छोटे मोठे व्हायचे, ते आमच्या दीदीने आम्हाला कळवले नाही। आता आमच्या पप्पाची रिटायरमेंट झाली 31 मेला। आम्हाला तर असं वाटतंय का त्यावेळी त्यासाठीहीच पैशांसाठी त्यावेळी ही भांडणं रचली असतील, त्यांना ते पैसे पाहिजे असतील। पहिलेपासून आम्ही त्याला काही कमी केली नाही, जे पाहिजे ते दिलं, पैसे पाहिजे ते दिलं, अन्न पाहिजे ते दिलं, जेवण पाहिजे ते दिलं, जे पाहिजे ते दिलं। विचार केला आमच्या बापाने की मुलगीला नाही तर कोणाला देणार, जे पाहिजे होते दिलं, तरी पण ते लोक असे वागले। माझ्या दीदीला कधीच त्यावेळी माणसारखी वागवली नाही, तिच्याशी कधीच नीट वागले नाही, कोणी तिला समजून घेतला नाही, नवऱ्यानेही नाही।
जर नवराच आपल्या बाजूने निघला नाही तर तिकडे स्त्री तरी कशी राहणार. पण तरी पण तिने जाम त्यांचा विचार केला का ते आता सुधारतील, माझा संसार आहे इथं, तिला वाटलं का ते सुधारतील, पण ते लोक कधी सुधारली नाही. आता हा शुक्रवारी त्यांचं खूप मोठा काही भांडण झालं असेल. मला तर वाटते का ते पप्पाचे रिटायरमेंट पैशांसाठीच ते वाद चालला असेल. ते पैशांवरून त्यांचा काहीतरी मोठा वाद झाला असेल आणि तिच्याबरोबर काहीतरी असं खूप भयानक घडलं असेल का तिने हा डिसिजन घेतला असेल. कुठली आई कुठल्या 3 मुलाला कधी सोडण्याचा विचारही करू शकत नाही, तर तिने हा डिसिजन घेतला का? त्याच्यामध्ये सामील लोकांचं तुम्ही नाव का नाही सांगत? जी लोक जबाबदार आहेत, जे सासरचे लोक, त्यांच्याबद्दल तुम्ही का नाही बोलत? सगळी लोक आम्हाला प्रश्न करतात, पण त्यांना कोण का नाही प्रश्न करत? आज तिच्याबरोबर जर ती घरातून रागून गेलीच नसती तर तिच्याबरोबर असं घडलंच नसतं. जर तुम्ही तिला पहिल्यापासून चांगली वागणूक आणि वागवलं असतं तर ती आज घरातून गेलीच नसती आणि अशी वेळ आमच्यावर आलीच नसती. आम्हाला आमची पोर आज आमच्या घरी भेटली असती. आम्हाला वाटलंही नव्हतं का आमच्या घरात मुलगी अशा अवस्थेत येईल. कधीच विचार केला नव्हता आम्ही का आम्हाला हे दिवस बघायला लागतील. माझ्या हिशोबाने जे गुन्हेगार आहेत त्यांना फाशीची सजा झालीच पाहिजे आणि पोलिसांनी आम्हाला काही सपोर्ट नाही केला. त्यावेळी आम्हाला फुटेज दाखवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आम्हाला सगळं बघायचं आहे. आम्हाला लास्ट लोकेशनही त्यावेळी दाखवलं नाही. जे की भेटतं मग तुमची सायबर सिक्युरिटी टीम करते काय? आम्ही पोलिसांकडे मदत मागायला जाणार नाही तर कोणाकडे जाणार? जर पोलिसच आम्हाला मदत करणार नाही तर आम्ही मग काय करायचं? जर पोलिस असे वागतील तर मग आम्ही कुठे जायचं? आम्हाला सगळं बघायचं आहे. तुम्ही आम्हाला CCTV फुटेज दाखवा. आम्हाला बघायचं आमची मुलगी कशी गेले तिकडे, तिला कोणी घेऊन गेले तिकडे, का ती स्वतःहून गेले, का तिला काय केलं ते सगळं दाखवा आम्हाला ते मंदिराची फुटेज दाखवा पूर्ण. तेव्हाच आम्हाला समाधान मिळेल की आमच्या मुलगीच्यावर काय झालं. कारण की आमची मुलगी अशी नव्हतीच. आमची मुलगी कधी एकटी घरातून कधी बाहेर निघालीच नाही आहे. तर ती आज एवढा मोठा डिसिजन तिने कसा घेतला, कोणामुळे घेतला, हेही सगळ्यांना समजलं पाहिजे. लोक नुसती म्हणतील, पण लोकांना सच्चाई नाही माहिती नक्की काय असते ते. हेच माझं म्हणणं आहे की न्याय मिळावा माझ्या दिदीला. इथं राहून तर नाही मिळाला न्याय, वरती जाऊन तरी मिळावा. असं हे मेसेज आम्ही का सांगतो का आज माझ्या दिदीच्या बरोबर अशी गोष्ट घडली, उद्या कुठल्या मुलीच्या बरोबर किंवा कोणाच्या दिदीच्या बरोबर अशी घटना घडली नाही पाहिजे. मंदिराची नीट तपासणी झाली पाहिजे. कारण की ही घटना मंदिरात झाली. मंदिरातच अशा गोष्टी होतील तर मग काय कामाचे ते मंदिरं? जर पुजारीच असे हे सगळं खेळ रचतील तर काय फायदा ते पुजाऱ्यांचं? मंदिरावर ही कारवाई झाली पाहिजे. मंदिरं बंद करा जर अशी गोष्टी होत असतील तर. जर मंदिरातच देव उभा राहून आपल्याला काही करू शकत नाही तर काही फायदा नाही मंदिरांचं. माझ्या मुलीचं 2018 साली लग्न झालं. लग्न झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच सासूनी तिचा छल सुरू केला. म्हणजे तिला चष्मा लागला आहे, तिला तुम्ही आमच्या पदरी आंधळी दिली, तिला काही स्वयंपाक येत नाही. त्यामुळं ती खूप अशी टेन्शनमध्ये होती. पण वारंवार आम्ही जाऊन समजवायचो. ती माझी पप्पा मला संसार करायचा आहे. मी तिला 2 वर्षापूर्वी इथं घरी आणली. जास्त छळ होते म्हणून इथं ठेवली आणि आम्ही निर्णय घेतला होता की तिला आता पाठवायचं नाही. परंतु त्यांनीच माणसं पाठवली, आपण सेटलमेंट करू बसू, आणि मग आम्ही पाठवली. त्यानंतर घरी बारक्या कुरबुरे होत्या, पण ती काय तिच्या संसारासाठी तिला संसार करतो ती सांगू शकली नाही. मम्मीला थोडंफार बोलायची, पण मम्मी पण मला काय सांगायची, मला आपण वाटतं की छोट्या मोठ्या कुरबुरे असतील. त्यानंतर मुलगा 3 वर्षानंतर झाला. मुलगा लेट होतो तरी पण त्यांनी हेच होतं, पण आम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन तिची ट्रीटमेंट चालू केली आणि 3 वर्षानंतर मुलगा झाला. आता व्यवस्थित असेल. आम्ही काय त्यावेळी तिची व्यवस्थित हे पण झाली, प्रकृती थोडी चांगली सुधारत चालली. पण नंतर काय परत त्यांच्या मनात काय होतं तेच काय कळलं. तिला जेवणाबिवणाचे फार हाल व्हायचे, ते सांगायची मम्मीला, पण ते काय आता तिच्या नशिबात काय होतं तेच सांगता येत नाही. त्यामुळं पोलिसांनी जर तेव्हाच सहकार्य केलं असतं आज मुलगी माझी इथं असली असती. नवरा पण तिच्यावर संशय घ्यायचा. त्यामुळं मी जेव्हा पोचलो तेव्हा जावई पण तिथं पोचले. तिथे त्यांनी आमची मिसिंग कंप्लेंट घेतली. मिसिंग कंप्लेंट घेतल्यानंतर ते बोले आम्ही आता तपास करतो. त्यानंतर त्यांनी वरिष्ठ याला बोलवलं आणि त्यांनी ते त्यांच्या मोबाईलवर घेतलं. ते म्हणे तिने 1 सेकंद जरी चालू केला असं आम्हाला सांगितलं की तिने स्विच ऑफ आहे, त्यामुळे लोकेशन ट्रेस होत नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं. म्हटलं असं लोकेशन ट्रेस होत नाही असं कसं? तर लोकेशन ट्रेस झालं असतं तर 10:30-11लाच ती आम्हाला सापडली असती. सकाळी घटना घडली, 7:30ची गोष्ट आहे. आणि लोकांनी तिला राम मंदिर आहे ना बेलापूर गावचं, तिथं लोकांनी तिला दर्शनासाठी बघितलेलं आहे आतमध्ये. तर आम्ही सकाळपासून म्हणजे त्या जेव्हा कंप्लेंट द्यायला गेलो येणार आहे पोलीस स्टेशनमध्ये सीवूडला, त्यांना आम्ही एकच सांगितलं की तुम्ही राम मंदिरापासून सुरुवात करा. ती गेली कशी तिथं, आणि मंदिरामध्ये CCTV आहेत असं नाही की नाही, आणि आजूबाजूला पण आहेत.
ते बोलले आमची टीम दुसरीकडे येईल, याला ते येईल तेव्हा आम्ही सांगतो. पण ती दुसरी टीमपेक्षा 2-3 पोलीस जरी बाहेर पडले असते की बाबा ह्यांचं जर शक्य आहे तर तुम्ही त्या घरापासून चौकशी करा ना, सासरच्या घरातूनच सुरुवात करा. ते मंदिर आणि घर तेवढं अंतर नाही, जास्त अंतर नाही ते. तर आमचं हेच म्हणणं होतं ती तिथं पोहोचली ठीक आहे, पण ती कशी गेले आम्हाला अजून काहीच एक पण CCTVचा फुटेज नाही आणि काहीच नाही. ती कशाने गेले, रिक्षाने गेले की ओला केले की कॅब केला असं काहीच नाही आम्हाला सांगितलं नाही. आणि तिचं फोन लोकेशन आम्ही वारंवार मागितलं की आम्हाला शेवटचं लोकेशन द्या, आम्ही ट्रेस करत नाही. ते सांगतात त्या प्रोसिजर आहेत त्या होतील, त्या आमच्याकडे असं नाही तसं नाही. आम्ही 2-3 दिवस येणाऱ्या पोलीस स्टेशनला कधी कधी तिघे जायचो भाऊ, सख्खे भाऊ. पण आम्हाला नुसते बसून ठेवायचे, ते आमचं चालू आहे काम, ते होईल, तुम्ही जास्त हे नाही करायचं, असं नाही करायचं. मग आम्ही पण कंटाळून शेवटी बाहेर बसायचो, असं नाही की जायचं नाही. कधी सकाळी त्यांचा निष्काळजीपणा त्याच पोलीस स्टेशनचा आहे. जर त्याही सुरुवात केली असती आमच्या कंप्लेंटपासून 11:30 किंवा जेमतेम म्हणजे संध्याकाळी 4:30पर्यंत संध्याकाळी गेले असते ना ते, किंवा आम्ही रुटीन चेकअप आपण म्हणतो ना, रुटीन चेकअप की बाबा चला त्या घरातून सुरुवात करूया, त्यांच्या टेरेसवर किंवा कुठं घरी नाहीतर मंदिरापर्यंत. तो तेवढा अंतरच नाही की बाबा ती लांब ते आम्हाला एवढंच म्हणायचे की तिथं पोचली कशी आणि तिला कोणी नेली किंवा ते तिकडचं झालं मारेकरी ते ठीक आहे भेटले, पण ते पण आम्हाला असं नाही की आम्ही मान्य करतोय मॅनेज कर, कारण तिथं ज्याही खून केलं आहे ते लगेच तिथंच सापडले. असं नाही की मारेकरी तिथंच थांबतील. आमचा संशय दाट आहे की याच्यामध्ये कोणाचा तरी हात आहे. हात म्हणजे कोणाचा म्हणजे सासरच्या मंडळींची सखोल आणि कसून चौकशी व्हावी आणि त्यांना शक्यतो लवकरात लवकर आटोकावून रिमांडमध्ये घ्यावं, हीच आमच्या कुटुंबाची अपेक्षा आणि आमच्या मुलीला न्याय मिळावा. वादळवारा लाईव्हसाठी अमोल कांबळे, नवी मुंबई. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.